मित्रांनो, तर आपण आपल्या शेडमध्ये एक शेळ्यांचा व्हिडिओ टाकला होता. सकाळी शेड वगैरे क्लीन केलेला आहे. सर्व शेळ्यांना वैरण वगैरे टाकून झालेली आहे आणि आता सर्व शेळ्यांनी चारा वगैरे पण खाऊन घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपण दुपारी त्यांना गवत वगैरे टाकून साईडलाच आपण शेळ्यांसाठी कुट्टे वगैरेही आणून ठेवलेले आहे. तर ते लाईट आल्यावरती कुट्टी करायचे आहे. थोडासा लोड शेडिंगचा इश्यू आहे. तुम्हाला थोडासा कोंबड्यांचा आवाज येईल, तर आसपास इकडे मुंगूस वगैरे आलं तर त्या कोंबड्या थोडंसं ओरडतात. तर हा व्हिडिओ चालू राहील. ह्याच्यामध्ये जर तुमच्या काही डाऊट्स इश्यू असतील तर ते कळवा. आणि तुम्हाला जर शेळीपालन जर तुम्ही प्रथमतः व्हिडिओ बघत असाल, इथे आला असाल, तर ऑलरेडी आपण सर्व काही तुमचे डाऊट्स असतील आणि तर आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. तुमचे डाऊट्स तेच असतील की ते प्रॉफिट राहील, शेड खर्च किती आला, किंवा कोणत्या शेळ्या कराव्यात, मलाही शेळ्या करायच्या आहेत, किंवा मला तुमचं शेड बघायचं आहे. तर ऑलरेडी आपण ते सर्व डिटेल्स इथे व्हिडिओमध्ये दिलेलं आहोत. थोडासा ॲड्रेस वगैरे किंवा नंबर जर द्यायचा असेल तर थोडेसे ते देण्याबद्दल रिस्ट्रिक्शन्स येतात, कारण खूप सर्व कॉल्स येतात आणि आपण त्यांना सर्वांना ॲन्सर नाही देऊ शकत. तर ज्यावेळेस आपल्याला हे विकायचं वगैरे असेल त्यावेळेस आपण पोस्ट टाकत असतो आणि त्यावेळेस तुम्हाला तिथून तो रेफरन्स मिळेल. तर आपण हे बघावं, असं हे आपलं प्रकाश शेड आहे. तिथंच एक मोठं जे तुम्हाला बोकड दिसतंय ते बिटल बोकड आहे. आणि तुमच्याकडे हे बिटल टाईपचं शेळीपालन आहे, बिटल प्लस उस्मानाबादी. तर आपण याच्यामध्ये एक्सपेरिमेंट वगैरे करत असतो सीझननुसार, चाऱ्यानुसार, किंवा मार्केटला कशी डिमांड आहे त्याच्यानुसार मग हे सर्व काही चेंज होत राहतं आणि आपलं हे असं सुरू राहतं. तर मला हे शेळीपालन शेड कसं वाटत आहे, किंवा कोणी कोणी सुरू केलं आहे आणि त्यांचे काही अनुभव आहेत, एक्सपिरियन्स आहेत, त्यांनी कमेंटमध्ये मांडावेत. तर हे शेळ्या वगैरे करताना दुसऱ्या मित्रांनो इश्यू असा असतो की जे काही शेळ्यांना कप्पे केले, जाळी केले,